चालली आहे ड्रामा डेट. पटकन टॅक्सी पकडली आणि पोहोचली शिवाजी नाट्य मंदिर नाट्यगृहात. डू यू नो समथिंग, आज माझी व्हॅलेंटाईन कोण मध्ये कशाचाच काहीच भरोसा नाही. टू लिव्ह इन द मोमेंट. कल किसने देखा है. काही गोड आठवणी चेहऱ्यावर हसू आणतात तर काही कडू आठवणी डोळ्यात पाणी आणतात. हाय गाईज, मी प्रियंका अँड वेलकम टू माय व्हॅलेंटाईन डे ब्लॉग. आज मी चालली आहे ड्रामा डेटला. मला थोडा लेट झाला होता म्हणून मी पटकन टॅक्सी पकडली आणि पोहोचली शिवाजी नाट्य मंदिर नाट्यगृहात. डू यू नो समथिंग, आज माझी व्हॅलेंटाईन कोण आहे? माझ्या मातोश्री. ॲक्च्युली प्लॅन फ्रेंड्ससोबत यायचा ठरलेला, पण तो लास्ट मोमेंटला कॅन्सल झाला. आणि मग काय, मी मम्मीला रेडी केलं. आणि कोइन्सिडन्स म्हणजे असे न मी नसे न मी हे नाटकही आई आणि मुलीच्या इमोशनल केमिस्ट्रीवरती बेस होतं. या नाटकात इमोशनल सीन तर होतेच आणि सोबत हसवण्यासाठी वर्षा मावशीचं कॅरेक्टर होतंच. नाटक पाहता पाहता असं वाटलं की लाईफमध्ये कशाचाच काहीच भरोसा नाही. तुम्ही कितीही प्रयत्न करा, कितीही प्लॅन्स करा, तरी पण सगळं तुमच्या प्लॅननुसारच होईल असं काही गरजेचं नाही ना. एक सीन होता या नाटकात जिथे वर्षा मावशी बोलता बोलता अचानक देवाघरी निघून जाते आणि त्यावेळी असं रिअलाइज होतं की कोणाचाच काहीच भरोसा नाही. लिव्ह इन द मोमेंट. कल किसने देखा है. आपल्या माणसाचं जायचं दुःख खरंच खूप मोठं असतं. हां, कधी कोणाचं कोणाच्या वाचून अडत नाही हे खरं असलं तरी आठवणी तर राहतातच ना. काही गोड आठवणी चेहऱ्यावर हसू आणतात तर काही कडू आठवणी डोळ्यात पाणी आणतात. पण जर आपलंच माणूस आपल्याला विसरलं तर बापरे, मला तर हे इमॅजिनही करवत नाही. नाटकाच्या शेवटी तर नाट्यगृहातल्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं आणि मला तर असं वाटत होतं की आईला जाऊन घट्ट मिठी मारावी. खरं सांगू, मला खूप बरं वाटलं माझ्या मैत्रिणीने प्लॅन कॅन्सल केला. नाहीतर इतकं सुंदर नाटक मला माझ्या मम्मीसोबत अनुभवताच आलं नसतं. अरे हो, एक गोष्ट सांगायचीच राहिली. माझी मावशी आणि तिची चिमुकली सुद्धा नाटक पाहायला आली होती. नाटकानंतर आम्हाला खूप भूक लागलेली म्हणून आम्ही सगळ्यांनी रगडापुरी खाल्ली. मग मावशीला तिच्या घरी सोडून मी आणि मम्मी बसने घरी आलो त्या गोड आठवणी घेऊन. हा व्हॅलेंटाईन डे मला शिकवून गेला की लव फक्त रोमॅन्टिक नसतं, कधी कधी ते आईसोबतच्या या मुमेंटमध्ये सुद्धा असतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.